राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत। दरम्यान या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनीच शरद पवारांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण भाजपसोबत ज्यांना यायचंय त्यांनी विचार करा, आपण चर्चा करू असं विधान सुनील तटकरे यांनी केलेलं आहे। दरम्यान यानंतर राऊतांनी तटकरेंना टोला लगावलेला आहे। पाहूयात। एनडीएमध्ये आमचा सहभाग कालही होता, आजही आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा राहणार आहे। ज्यांना एनडीएमध्ये म्हणजे भाजपवरती यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा। पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतात। त्याने जे व्यक्त केलेल्या मताला मी तिखट शब्दात उत्तर देऊ शकतो, तिखट शब्दात आणि योग्य समर्पक, पण ते मला त्यांच्या प्रकृतीकडे बघून द्यायचं नाही। अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आलाय। विलीनीकरणावर दादांसोबत चर्चा झाल्याचा दावा राष्ट्रवादी एसपीच्या नेत्यांनी केलाय। खुद्द शरद पवारांनीही त्या संदर्भात रोखठोक भूमिका मांडली आहे। दरम्यान यानंतर आता सुनील तटकरेंनी थेट शरद पवारांना भाजपसोबत येण्याचं आवाहन केल्याचं बोललं जात आहे। भाजपसोबत येण्याचा विचार करा, मग चर्चा करू असं विधान सुनील तटकरेंनी केलंय। त्यामुळे तटकरेंनी शरद पवारांना एनडीएत येण्याची ऑफर दिली आहे का असा प्रश्नही उपस्थित होतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज गेले 2.5 वर्ष एनडीएमध्ये सहभागी त्या ठिकाणी आहे। एनडीए म्हणजे शेवटी नेमकं काय, तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष। यूपीए म्हणजे काय, तर काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष। आज आम्ही एनडीएमध्ये आहोत। मी वारंवार यापूर्वी सुद्धा गेले वर्षभर स्पष्ट करत आलो की एनडीएमध्ये आमचा सहभाग कालही होता, आजही आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा राहणार आहे। ज्यांना एनडीएमध्ये म्हणजे भाजपवरती यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा आणि मग त्यानंतरचं जे काय असेल त्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकेल। पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतात। हे फार इंटरेस्टिंग आहे। सुनील तटकरे हे शरद पवारांना अटी किंवा मार्गदर्शन करतात, पण सोडून द्या। सुनील तटकरेंनी केलेल्या विधानानंतर संजय राऊतांनी त्यांना टोला लगावला। दरम्यान राऊतांच्या टीकेला टू द पॉइंट मधून सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांना तिखट शब्दात उत्तर देऊ शकतो, मात्र त्यांच्या प्रकृतीकडे पाहून काही बोलत नाही असा टोला तटकरेंनी लगावलाय। संजय राऊतांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे। एकतर एका गंभीर आजाराने संजय राऊत साहेब आजारी आहेत। माझी त्यांची गेले 35 वर्षाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, म्हणून त्याने जे व्यक्त केलेल्या मताला मी तिखट शब्दात उत्तर देऊ शकतो, तिखट शब्दात आणि योग्य समर्पक, पण ते मला त्यांच्या प्रकृतीकडे बघून द्यायचं नाही। एक मी वारंवार प्रश्न निर्माण करतो की जे संजय राऊतांना सुद्धा मान्य आहे का ते त्यांनी सांगावं। आम्ही एनडीएमध्ये आहोत म्हणजे भाजपवरती आहोत। मी काय प्रश्न साधा विचारला, पक्षात फूट का पडली हो, पक्षात दोघे विचार का आले? आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला म्हणून आले ना। हो, म्हणजे एनडीएमध्ये जाण्याची भूमिका अनेकांना मान्य नव्हती म्हणून झालं। बिलकुल। आता एनडीएमध्ये आम्ही आहोत, वारंवार दादांनी स्पष्ट केलं, मी स्पष्ट केलं, आम्ही एनडीए सोबत राहणार आहोत म्हणजे भाजपसोबत राहणार आहोत। या भूमिकेच्या बाबतीमध्ये सुद्धा कोण 4 दिवसात बोलत नाही ना। संजय राऊतांनी बोलावं की हो हे भाजपसोबत जाणार होते म्हणून बोलावं ना संजय राऊत साहेबांनी। माझं कुठे काय म्हणणं आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून निलेश लंकेंनीही मोठं विधान केलं। दोन्ही राष्ट्रवादीत विलीनीकरणाची चर्चा सुरू होती। येत्या काळात सर्व व्यवस्थित होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय, तर कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे तोच निर्णय होणार असल्याचं खासदार निलेश लंकेंनी म्हटलंय। चर्चा सुरू होती हे सर्वांना पूर्णपणे माहिती। पुणे महानगरपालिकेची निवडणूक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र त्या ठिकाणी निवडणूक लढवली। परवा मी सातारा, सांगली त्या भागामध्ये मी शशिकांत शिंदे साहेब आम्ही उमेदवारांच्या प्रचाराला फिरत होतो। ते सर्व उमेदवार घड्याळ्या चिन्हावर उभे होते। सगळं होईल व्यवस्थित, तुम्ही काळजी नको, सगळं होईल। कार्यकर्त्यांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने होईल। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून शरद पवारांचे नेते कमालीचे सकारात्मक आहेत, मात्र दादांच्या राष्ट्रवादीमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची भूमिका विलीनीकरणाची नसल्याचं त्यांच्या विधानामधून दिसतंय। कारण पुन्हा एकदा तटकरेंनी विलीनीकरणावर बोलताना थेट पवारांच्या राष्ट्रवादीलाच भाजपसोबत येण्याचं आवाहन केलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।